हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदीकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही पांडवांनी कामिकवना प्रवेश करचे ताचे पयस फुडें तांकां सूर्यान अक्षय पात्र दिवचें ही काणी पुरे पळयली. आतां धृतराष्ट्राक तो कसो लेखता धृतराष्ट्रू आपण्यान कसो लेखर न्ही. हांव देवान लेखील तशी केला विधी नियम तशी आशिल्ले तशें जावन हांव पुतान सांगिल्लें बरी आयकलें. विधी नियमा प्रकार पांडव रान्ना चमकलीची असल पुरे लेखला. त्या विशयान तो निश्चिंत रस पांडव रान्ना चमकल्यांची द्रौपदीकय घेवन कश्ट भक्ताची कसले चिंत ना ताका भारी निश्चिंत रसतो जाल्यार मनांत ताका दिसता काय प्रजावर्ग कसल म्हणत म्हूण ताका समजावन जनांनी सुरू केलें न्हय. कौरवांक भारी लोभ सुरू राज्य लोभ तशें जावन पांडवांक पुरे मोस करून रान्ना धांवडायले म्हणून जन सांगता रसच कळवे. आतां ताका दिसता आम्ही लेखील कसं न्ही दुर्योधनान सांगिल्लें कसं न्ही 14 वर्स म्हणटाना 13 वर्स म्हणटाना पांडवांक जन पुरे विसरता. तांणी आमगेले पक्ष दत्ताचे जन म्हणटाना पांडवान येवन युद्ध करचें कोणालें की जन तांकां तिरस्कार करतीत म्हणून म्हणलेलें न्हय. जाल्यार आतां पळोवच्या गेल्यार दुर्योधनादी तागेले चेडवांकची जन तिरस्कार करताची लोभी जल्लींची पांडवांक मोस केले अशें पुरे सांगता रसत न्हय. कडेन रात ताका दिसता जनांक आतां आमगेले तर्फेन करचें कशी. कौरवांगेल वैरी प्रीती विश्वास जना येवका जाल्यार कसल कोरका आमी पळय. विदुराक ताणें करेक्ट सलहे दिता नाका म्हणून दमडायलो धृतराष्ट्र. आतां विदुराका पळय तपास कसल कोरका म्हण निमगुच्याक कडेन विदूर सांगता काय तूं कसले कोरका म्हणना त्या दुर्योधनाक कर्णाक दुशासनाक शकुनी 4 जनाक राज्यात दुखून घडी पार करी कळव्या. इथं म्हण म्हळ्यार राजनीती कसं सांगता म्हळ्यार देश चंदायर चोलका जाल्यार रायान धर्मिष्ठ जावन आसूं का म्हूण तूं धर्मिष्ठ जा. तुगेले पुत्रांकय पांडवांकय तांगेले वयर 2 जनाल वयर पक्षपात ना नशी एकलेक पळोवका न्हू तुवें तांणी तुका चेडूं वत न्हय. आनी राजधर्म कसो सांगता विंगड जनाले राज्य कोशा वैरी दुराश दवरूनच तांणी जावन युद्ध आयला युद्ध करचें विंगड मोसान तांगेल राज्य भितर मारच्या पडोचें नज म्हणून गोतच न्हू तुका. राजधर्म शिकला न्हू तूं. तशें जावन आतां तूं कसो करता म्हळ्यार पांडवांक वापस आपोवन हाडका तांकां गौरव दिवका तांगेलें राज्य तांकां दिवका कळव्या. आतां इतल्या कारण जालें कोण सुरवेक कोण तुगेले पुताल मात्ते वायट करलेले ते शकुनीन ताका धांवडाय सुरवेक. मागीर दुर्योधनाक सांग पांडवांगेल वटू तूं चंद रितीर जीवन कोरका म्हूण तें ताण साध्य ना म्हूण फुडेच्या वरी म्हणल्यार ताकाय घडी पार करी. पुत्र व्यामोह नाका तुका कळवे ताका परित्याग करी तुका ते ताण जन्म येतनाच्या आकाशवाणी जाल्यार ताका परित्याग केल्यार तुगेलो वंश व्हरता म्हूण तेच्यान आत्तां जाल्यार आत्तां ताका परित्याग करी. दुशासनाक आनी कर्णाक सांग तांणी अपराध केला द्रौपदीक ताणें अपमान केला दुशासनान कर्ण हांसला तशें जावन एक स्त्रीक अपमान करच्या तितलो व्हड महापराध खंयचोय ना व्हड अपराध खंयचोय ना. तशें जावन पश्चाताप करका तिगेल्या क्षमी मागुका पांडवांगेल्या की क्षमी मागुका मात्र न्ही सगळे सभा वर्ग त्या वेळा कोण आशिल्ले तांकां पुराय आपून तांगेल्या द्रकतांनी क्षमी मागुका म्हूण सांग. ना जायना म्हळ्यार तांकांय घडी पार कर तूं. ना नातल्यार एक दुशासन आनी दुर्योधन 2 जन चमकल्या मागीर 98 जन तुका व्हरताची ना नातल्यार तुका एकळय व्हरनाची म्हणून विदुरान करेक्ट
कसं सांग पळय तेंची सांगला जलरी पांडवांक वापस आपोवन तांकां राज्य दिवच्या का इतले केलेले राज्या खातीर धृतराष्ट्रा मनत्वे ते करूक ना मे जाल्यार कसं कोतस्वे विदुरान सत्यशिले उतर सांगले निष्ठूर जावन सांगले कडे कुडले कोप येईल ताका धृतराष्ट्राक तूं कसो मिगेल चेडवांक न्ही म्हाका उलयता म्हणून विदुरान म्हणाल खंय तूं पांडवाल पक्षपाताचोत न्हू केन्नाय पांडवाली पार्टी तूं तेश न्हू तूं आतां म्हाका न्ही मिगेल चेडवां उलयतय तुगेले कसलेय सलाह म्हाका जावका म्हण ना तूं आमगेल चेडवांक गडी पार करूं सांगता न्हू आतां हांव तुका सांगता तस तूं आमगेलो लोट रावचे नाका तुका इश्ट आशिल्ले कडेन तूं वच म्हूण सांगता म्हूण कडे विदूर म्हणाल खंय तुगेल वंशाक उळी घाल ना म्हणलें ना खंडीत म्हूण सांगून तो कसो करता राजिनाम दिता तो प्रधान आशिल्लो न्हू मंत्री आशिल्लो न्हू ताका राजिनामी दिता आनी पांडव रान्ना चमकल्यात हांव रान्ना वता म्हूण सांगून वता सोदून वता तांकां ताका गोत सरस्वती न्हंयची तिरा काम्यका वनांत वचून पावलेंची पांडव म्हूण थंय चमकलो थंय वचून पुरे विशय सांगता कितली चंद कोन्न सांगता खंय गोतस्वे पळय न श्रेयसे नियते अजातशत्रू स्त्री श्रोत्रियस्यैव ग्रहे प्रदुष्टा ध्रुवं न रोचेत भरतर्षभस्य पती कुमार्या इव 60 वर्षा पळय एक श्रोत्रियाले घरांतू आस जाल्यार एक बैल मनीशी कळ्ळें स्त्री श्रोत्रियस्यैव ग्रहे प्रदुष्टा स्त्री म्हूण म्हणटा वायट बायल मनीशी ती एक श्रोत्रियाल घरांत आस चांग संस्कार जनाल घरांत आस जाल्यार स्वभावतः ती वायटी म्हूण जाल्यार तिका सुसंस्कार येवच्या साध्य जातवे ना नवे तशीची ती कौरव आसा पळय उत्तम राजवंशांत जाल्ल्यांची तांतूय तो आस पळय कोण भरतर्षभ म्हळ्यार धृतराष्ट्रूय तेंची राजवंशांत जाल्ला हलगडो जाल्ल्यार आस पळय तो ताका बुद्धिभ्रंश जाल्लात कळ्ळें ताका कसो कितले चंद उपमी दिला पळय उपमालंकार हांगा कितले चंद दिला म्हळ्यार तो सांगता खंय 16 वर्सां चेल्लीक 60 वर्साचे दर्ले लोट वारडीक करून घे मंत्रा लोट वारडीक करून घे म्हळ्यार तिका कुश जातवे ताका लोट वारडीक करून घेवच्याक करून घेना पळती तशीची बुद्धी वायट जाल्ला भ्रश्ट जाल्ला बुद्धी भ्रश्ट जाल्ल्या धृतराष्ट्राक हांव इतले चंद उतर सांगल्यार ताका कसले इश्ट जायनी मेगेले म्हूण पळय तो सांगता कसो गोतस्वे ताणें सांगचे कितले चंद म्हूण म्हळ्यार बद आतां जेवचे येत न्हय आमकां अधिकार आसता आमी सुखार आसताची त्या वेळार आमी पुरायजनाल वटू आत्मीयार आसल्यार पुरायजना सहाय केल्यार त्या वेळाक आमकां कसले कश्ट म्हणल्यार तांणी कोण कोण आमगेले निमते सहाय घेतला कोणा सकड आमी प्रिती दाखयला तांणी आमगेले कश्टांत सहाय्यक जाता म्हणल्यार खंडीत तशीची राय जावन आशिल्ल्यान ताणें प्रजा हांगेले सुखदुख्खांतू समभागी जावका तांगे लोटू चंद उतर उरलो का तेदना त्या रायाक कसले कश्ट म्हूण म्हणल्यार तो तांणी प्रजावर्गाचे रायाक सपोर्ट करताची सोण प्रजावर्गांक इश्ट नातिल काम केल्यार तांणी सपोर्ट करतावे ना न्हय तशें जावन आनी कसो म्हूण म्हळ्यार राय जावन असो अधिकारार असो कसले असो ताणें केन्नाय तागेले कामाच्या लेद्राक तागेले प्रजे लेद्राक तागेले बायल चेडू लेद्राक आत्मप्रशंसे करून घेवचे कनज युधिष्ठिराले सांगता विदूर या परे असले केला कडेरी हांगा विदूर वचून पांडवांक गेल्या वचून सर्वला म्हूण सांगून थंय वचून पांडवांक गेला राबला म्हणलें विशय धृतराष्ट्राक गुढचारांनी सांगले व स्वार्थी म्हळ्यार स्वार्थी मूर्खूय विदूरूय चमकल म्हूण जाल्ल्यार भारी बुद्दंतू नव्हतो विदूर आनी ताका हे राजकारण म्हळ्यार रायांगेल पुराय विशय केदन कसो कोरका कशें जावका पुरे गोतस समर्थ तो मंत्री तशी विदुरान वचून आतां पांडवाले पक्षा सर्वलो म्हूण जाल्यार पांडव प्रबल जाता खंडीत विदुराल सहाय्यान म्हणटा मेगेल चेडवांक वापस आपा येता म्हणून भंय जाली की ताका वापस संजया पेटयली की विदुरा आपोवन हाडी विदुरान नानतले म्हाका जायना म्हूण सांगून विदुर सेनावती आयलो कसो जाल्यार अण्ण नव्हतो धृतराष्ट्र सांगलें म्हूण विदुराले क्षम घेतले की धृतराष्ट्रान म्हाका क्षम दी म्हणून विदुर कसले जायना नातल्यावर नुताची असो जंग जनाल स्वभाव तो क्षमी निमगील कुडले क्षम दिवचे क्षमी निमगीन नातल्यार तांणी कोणाकय वायट लेखनाची क्षमे दिताची तशें वो चांग न्हू विदुर निर्लिप्त जावन असो ताका कुशशील तशी म्हणून लेखतो तो कळवे हांगा पळय धृतराष्ट्राले पिश बुद्धी म्हणचे ताका वायट कसल चांग कसल म्हूण घडकेन मना येवचें आसा घडकेन पुत्र व्यामोह येवचें आसा नाका जाल्लें करता चांगय आयकू का
ते चांग ऐकू का मात्र ते वई म्हूण दिसच्या आस वई जाल्यार करून दाखोवचें नज ताका तशीची आतां विदूर जाव का जाल्यार विदुराले विदुरान कसले सलही दिवचे नज वट्रसे विदुरान तागेले पक्षांत सुका खंय पांडवालांक सिरवून पांडवांक ताण बलिश्ट केल्यार म्हूण म्हणलें लेक बये शिवाय कोणाक धृतराष्ट्राक शिवाय विदुराल वयचो मोग न्हय तो कळ्ळें विदुरू वापस आयला म्हणले कुळे हांगा धृतराष्ट्रान आपोवन हाडलेले जाल्यार आयलो न्हय हाका घाबरी की कोणाक दुर्योधनाक वापस मंत्रालोचन केले कसं न्ही म्हळ्यार करून सांगता कई आतां तांणी निस्सहायक जावन आसची शस्त्रास्त्र ना कसलें ना वय रान्ना आसची तांगेले शस्त्रास्त्रस जाल्यार वेल्लेले तितले मात्र पळय आनी तांणी कोणय ना पंचजन तांकां सैनीक घेवन वचून मारूं सुलभ करून सांगता की आमी सगळे सैनीक घेवन वचा तांकां मारून येवया म्हूण पुराय युद्ध सन्नद जलीची धृतराष्ट्रास तिळसीनाची तो नाक म्हणटा विदुराकडे विदूर नाक म्हणटा भीष्माकडे भीष्म उलयता द्रोण उलयता कोणा लागीं सांगना शान्येक सैनीक घेवन बायस वरां चमकले जाल्यार कळ्ळें वेदव्यासान तांकां मार्गारी वेदव्यासाक तो देव न्हय वेदव्यासू कृष्णाले आनीक अवतार न्हय तो कुडले ताका पुरे कोतूच न्हय येवन हाका भारी तेगळसीता कोणाक दुर्योधनाक कुडले दुर्योधन सकडी चुकी जालें आमगेल चुकी जाल्ले आमगेल म्हूण एक्टींग तांकां मनाक कसलेचे आंगेवचे म्हूण असवे अरे मने आयलीची कडे वेदव्यास सीधा धृतराष्ट्राला आयलीच काय तांणी वेदव्यास महामुनी आनी सांगता की धृतराष्ट्राक हे धृतराष्ट्रा तुगेले मूर्ख पूतस पळय ते 4 जनां लोट ते 3 जनां लोट दुश्टांगेल वटू चमकला आनी रान्ना आसोची पांडवांक मारनेत म्हूण चमकला दिश मारचे समवे राय जाल्यान ताका पळय आतां थंय चमकल म्हूण जाल्यार तोच मरता आत्ताच्यात तांग पांडवांगेल विशयान तुका द्वेष असो यस पुराय सोणू पांडवांगेल वट मैत्री रसच्याक सांग कळ्ळें हांव तुका सलहे दितरस तूं बीन हें मिगेल हांव सांगचें एक बोधन आस पळय तूं उपेक्षा केल्ली म्हूण जाल्यार व्हड अनर्थ जाता तुका म्हूण कळ्ळें कडे वापस धृतराष्ट्र कसो करता आमगेल निमती कसो चुकी जाला विधीचे नियम तशे आशिल्ले तशें जावन हांव आपयलें हांव आपयली कुडले युधिश्टिरान येवका म्हूण आशिल्ले ताका विधीचे वदन तशें आशिल्लें बस पगडी खेळ आनी देवाल कसो निर्णय आशिल्लो म्हळ्यार हांणी सोलवू का म्हूण तशी तो पगडी खेळ न्हू सोलवलो पांडव रान्नान तूं पडल्याची म्हूण सांगून तीर्मान करतकी आनी दुर्योधना त्याग करच्याक ताका मन येना वापस जल्व्या कडे मैत्रेय ऋषी आयलीची व्यास चमकल्याची मैत्रेय ऋषी आयलीची तांणी पांडवांक काम्यकवनान तो भेटी जल्लेलींची कळ्ळें कौरवान पांडवांक केलेले अन्याय द्रौपदी केलेले अपमान पुरे कळ्ळी न्हय तांकां बुद्धी सांगून सम वाट्टे हाडता म्हूण धृतराष्ट्राला रमणे आयलेच कळ्ळें कडेरी हांगा धृतराष्ट्रान दुर्योधनान भारी आदरान मैत्रेयाक स्वागत केला तांणी मैत्रेय पांडवांगेल पराक्रम सांगता की आनी सांगता की पांडवांगेल वटू द्वेष बांदून घेवचे नज स्नेह कशी वाडोवचे ते पळया तुमी तांगेल वटू चंदाय रसच म्हूण जाल्यार तुमकां हित जाता मात्र न्हय पळय सगळे भूलोक नश्ट जावन वचत तुमी पांडवांक गेले वैरत्व केल्यार सगळे भूलोक चंदायर आसूं का म्हूण जाल्यार तुमी पांडवांक गेल्या गी चंदायरी आसूं का म्हूण सांगता जाल्यार दुर्योधन कसले उलयना जवाब दिना जायत मुणी म्हणा नाक मुणी म्हणा न्हू तो बसता जाल्यार ताका मनांत भारी तात्सार त्या विशयांत कळ्ळें पांडव निकृश्ट तांगेल्या कसं आमी ह्या करचें म्हूण न्ही ते मनांत येईल भावनच पळय तो आंगीक चेश्टेन म्हळ्यार बॉडी लँग्वेज म्हणटा पळय तशी करता तो आन्य कसं म्हणटकूच भिमाल विशयी सांगतना मिगेल पराक्रम येद्राक भिमाल पराक्रम कसले म्हणून तागेले जांग पेट्टून हस्तकय तो तितले व्हड ऋषीलेद्रा कोणें जांग पेट्टून तिरस्कारार हसतावे तागेले ते तिरस्कार ते वायट चेष्टा तागेले मनोभावना कळना मैत्रे मर्शी कळ्ळी की उरलें म्हणलें की तूं हांव सांगिल तुका हीत न्हय म्हूण दिसल्यार आयकूं नका आयकनी म्हूण जाल्यार तुगेलें हें दुरभिमान आतां दाखयल म्हगेल्या ते आनी पांडवांक केलेलो द्रोह तूं तेजे निमती घोर महायुद्ध जाता कळ्ळें तुगेले दुरहंकाराक तुजी बली पशू जाता आजी तूं मेघलाद्राक बारी एक जांग पेटून घेतलो न्हू तूं बारी व्हड म्हूण लेखलावे भिमान कसं की प्रतिज्ञा केलेली की न्हू तुगेले जांगी पेट्टिता बेतून घालता म्हणून खंडीत भिमान बेतूनची तूं मरचें तुगेले जांगी बेतून तूं मरचें म्हूण सांगून सांगता काय तांणी पळय ताजे खातीर म्हणचें मालगड्यांक कळ्ळें
केदनाय उपेक्ष करू नज सज्जनांक केदनाय तात्सार करू नज म्हूण घे कडेरी म्हणटा युद्ध जेवचें आसना मागीर तेदन दुर्योधनाल जांगी मुडोस ताणें कळ्ळें हें अधर्म म्हूण सकट सांगताची ते अधर्म न्ही धर्म कसले म्हूण मुखारसून आमी पळय कळ्ळें आतां भिमान प्रतिज्ञा केल्ले ताका पुरक जावन मैत्री ऋषील शापय मेळ्ळो ताजी निमती दुर्योधनाल जांग मुडलेली कळ्ळें हे आमी आतां उडगास दवरून येवका हे संदर्भ कळ्ळें आतां पांडव वनवास करताची म्हूण सांगून पुरे कडेन चमकलवे तांगेले अभिमानी जन तांगेले बंधू तांगेले मित्र तांगे व्हड व्हड ऋषी महर्श्यो पांडव म्हळ्यार कितलींची हांगा म्हळ्यार वचून तांकां पळोवका म्हूण काम्यक वना हिंडू हिंडू येतो रसची हांगा कृष्ण येयलो आनी द्रौपदी भाव दृष्टद्युम्न तांणी येयलीची कळ्ळें पांडवांक पळयता कृष्ण बेजार जाता ताका सिंहासनार बैसूंक आशिल्ले जेन्ना ते पंडे पात्रार पुरे बैस्तरसची कळ्ळें हंसतुलिका तलपार न्हिदोक आशिल्ले जन हांगा पात्रा वयरी पल्ल्या वयरी ते कसं म्हणचे घटी नेला वयर पुरे न्हिदत रसची नारूड गिनेसल्यांची चंद्राज्योचित अलंकार आनी कोरक आशिल्ले अशें जाल्ल्यान हांगेले अवस्थेक कारण हें दुश्ट दुर्योधनादी जन कौरव म्हणून कोप येता ताका म्हणटके निकृत्य उपचरण मध्य एश धर्म सनातन म्हणून म्हळ्यार कोण निकृती म्हळ्यार मोस करून हे बिंगडाक वायट जेवची तशी कपटान म्हळ्यार कंचकी कुस्ती रितीर मोस करता की तांकां वध करूं का हे सनातन धर्म म्हणून सांगून थंयची तो मुखारसून कौरवाल वटू युद्ध करूंकच म्हणून सांगता तो कळ्ळें आनी म्हणटके युधिष्ठिरा मुखार युद्ध जेवचेची तुमी युद्धांत गेलवचेची तुका पट्टाभिषेक हांवें करचें म्हूण सांगून हांव करताची तुगेलो पट्टाभिषेक म्हूण सांगून तो थंय प्रतिज्ञा करता कोण कृष्ण कळ्ळें कडेरी आत्तां युद्ध करूं वत म्हूण बाय सुरू आसताण तेदन अर्जुनान आनी द्रौपदीन ताका स्तोत्र करून ताका संतोश करून तागेलो कोप शमन करूं असं कळ्ळें कडेरी कृष्ण अर्जुनाक तो आनी हांव कसं जेवनाशिल्लीची म्हूण सांगता फुडली जन्मांत आमी नर नारायण ऋषी जेवनाशिल्लीची आतां कृष्ण अर्जून जाल्ल्याची कळ्ळें धर्म संस्थापन जावचें आसा धर्म साम्राज्याचे स्थापने खातीरची हांव आनी तूं कृष्ण न्ही अर्जून जावन जन्म आयल्यांची कळ्ळें आनी म्हणटा तुका द्वेश केल्ले तुगेले द्वेशी जन मेगेले द्वेशीत तांणी म्हूण सांगता कळ्ळें आनी कोण मेगेले आश्रया येताची तांणी तांकां तुवय आश्रय दिवका म्हूण सांगून म्हणटा तो कृष्ण कळ्ळें द्रौपदी कृष्णाक स्तोत्र करतकी आनी जेल्ल्यारी तिगेले दोळ्या दुखून दळदळी उदा देंवता म्हाका सभेन तूं इतलें अपमान केल्लें कृष्णा इतलें अपमान केल्लें मेगेली हे 5 बामणांकय म्हाका रक्षण करूं जायनी म्हणून ती रोवन दोळ्या दुखून उदा देंवन किरगीचें वरलान पुसून घेतकय कळ्ळें कडेरी ती सांगता पळय हांव पंच पांडवांगेल बायल कळ्ळें तुगेल तसलें देवालें सखी हांव प्रितीत तुगेलो हांव ताजे नंतर यो दृष्टद्युम्नस पळय सगळे भूलोकाक एक तागेले इतले समर्थ रायो तागेले इतले समर्थ योद्धा कोणीय नाची जाल्यार ताज्या पशी होड कुरुवंशाची मलगडसून हांव कळ्ळें म्हाका तसले राजमहाराजान विंगड देशा राजमहाराजान बशिल्ले सभेक एक वस्त्रार आशिल्ले तेन्ना हांव म्हाका तांडून हाडून तितले अपमान केले न्हय म्हूण रडली की कळ्ळें तेदना मेगेले 5 जन्मा मुणी ते दुशासनान म्हाका तांडून सभेंत लोळोन घालतना हांणी पळोवन बशिल्लींची आनी हे सम्मवे हांकां म्हूण आनी म्हणटकी 5 जन चेडूं लावसो जाल्ले हांगेले 5 जन चेडूं म्हाका जल्लीचे जाल्यार भीम आनी अर्जून भारी पराक्रम म्हण तूं सांगता न्हय कृष्णा जाल्यार तांगेले पराक्रम कसले प्रयोजना आयले म्हूण म्हणटा येद्दोळ थंय पळय बामणाल वटू रान्ना आयले येद्दोळ तीन तिका तितली दुख्ख म्हूण दाखोवन गेली जाल्यार आजी कृष्णा लेद्राक पुरय दुख्ख प्रकट करता पळय आमी तशीच न्हय आमी तशी न्हय कश्ट येयल्यार कोणा लागीं सांगनाची जाल्यार देवा लेद्रा बसले कुडले कसले कश्ट मना आस म्हूण जाल्यार दळदळी रडनाची आमी देवा लेद्रा तशीची हांगा कृष्णा लेद्रा दळदळी रडता कळ्ळें लास्टाक खंय तर म्हळ्यार ती एक उत्तर म्हणटकी म्हाका 5 बामूण आसून नातल्या बरी 5 चेडूं आसुनूय म्हाका नातल्या बरी म्हळ्यार तांणी पाप खंयची आसाची कळ्ळें एक वेळ बलिश्ट बामूण जावपाची एक वेळ चेडूं जावका जेवो बापूस जावका एक स्त्रीक आश्रय दिवच्या म्हाका
बापूसू आसून पळय द्रुपद आशिल्लो जाल्यार म्हाका पमान जेतन तो आशिल्लो बे ना न्हय म्हाका पमान जेतन हे पांच बामूण न्हू तो बैसणीच बे मिगेल पांच रुडवांक म्हाका कसं जल्ला म्हणी गोतना म्हणटना मिगेल वंट्याक आनी पुरे आसून नातल्या बरी जल्लीत न्हय म्हणून कोपान सांगता खंय ती कळव्या कडेन कृष्णाक भारी बेजार जाता खंय कौरवांगेल वैरी तितले कोप येता खंय सांगता खंय पळय तुका इतले अपमान केलेले दुश्ट जन आसा पळय तांणी तुगेल हे पांजन बामणाल निमती मारताची आनी तांगेले बायलां तुगेल्या म्हणके रडचेच पड तूं वय दोळ्यान पळयता म्हणटा खंय आनी दोळ्या उदक पुशीत खंय सांगता खंय पळय तुगेले बामणांगेले आनी तुगेले खातीर कुंती खातीर आम कसो जावका तें करूं तयार संपूर्ण मेगल सहकार म्हणटा आनी धृतराष्ट्रा सांगता वापस तूं धृतराष्ट्र युधिष्ठिरा सांगता वापस तूं चक्रवर्ती जाता म्हूण सांगून हांगा अर्जुन आनी दृष्टद्युम्नी कळव्या समाधान करताच काय तिका कसन पळय मुखार सून जेवची युद्ध ते आज ಸ್ವಲ್ಪ काळ 4 वर्स तरी आम्ही कसले करू जायना वय बे पण आम्ही कसले पणाक वपलंची त्या करून दाखवू का नानतले आम्ही धर्मभ्रष्टशी जातात तशा 4 वर्स तरी अवकाश दी द्रौपदी मागीर पुराय जन हांव संहार करता की ना म्हण पळय ते दोळ तू निरीक्ष कोरका समाधान करताचे हांगा कळबे कृष्ण हाका धर्मराया सांगता वय रे धर्मराया तुका तुगेल दिवता खेळची वेळच पळय आव द्वारावती आशिल्लो येवन पावत आशिल्लो त्या वेळार शाल्व म्हणलो सौभरायो कळवे ताकेल वटू युद्ध करू चमकललो न्हू मावय सौभ विमानांत बसतलो शाल्व म्हणलेलो राय तागेल वटू युद्ध करू चमकललो न्हू ताका वध कोरका जाल्यार लगत्य आशिल्लें तशी हांव थंयच युद्धांत आशिल्लें देखून म्हाका दिवता प्रकरण कळ्ळें हांव शाल्वाक मारून वापस द्वारावती येताना म्हाका हे विशय कळ्ळे म्हणून सांगता आनी कसले दिवत खेळल्यार कितले वायट परिणाम जाता तुका सांगला ना मामे म्हणटा तो पळय स्त्री व्यामोह दिवत खेळचे मृगई म्हळ्यार बेटी करूं वच्चे पान मेहतात मद्यपान करचे हे पुरे दुःख चतुष्टय म्हणटाचे वय बे हे चार वाईट विशयांत कोणा अति आसक्ती असता तो मनुष्य नाश जावन वता तागेलो ऐश्वर्य नाश जाता तागेल कीर्ती नाश जाता कडेर म्हणटा तोय नाश जावन वता म्हूण सांगता तेदना शाल्वा वध कशी जाल्ली म्हणून युधिष्ठिरांनी निमगितात न्हय शाल्वा वधे विशय विवर जावन पुराय सांगता तो आनी तागेल वटू सुभद्रेक सुभद्र येयली बामणांनी हांवय पळयता म्हळ्यार अर्जुना पळयता म्हूण सांगून तिका सुरवेकाची सुभद्रेक द्वारके पेटयलेलो न्हय तशी अभिमन्यूक सुभद्रेक पुरे घेवन द्वारके चमकलो दृष्टद्युम्न म्हणटा तुगेल 5 चेडवांक हांवाची पोसता म्हूण सांगून तो घेवन चमकलो कळव्या पांडव थंय आशिल्ले प्रजावर्गांक पुरे समाधान करताची मागीर ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मणांगेल वटू थंय दुखून आनी काम्य कमना नाका राबचे पुराय जे नकळ्ळा आमी हांगास म्हूण येतल वतल जन चड जाता नाकाची नाका म्हणटा आनी द्वैतवनाक वतात तांणी एक दीस तांणी द्वैतवनांत बसल्यांची सांजे वेळाक द्रौपदी कौरव सभेंत म्हाका कसं अपमान केल्लें म्हूण सांगून उडगास करून बायल मनशाल सहज न्हू तें दुख्ख करचें दुख्ख करतरस आनी ती एक व्हड दीर्घ भाशण म्हणटा पळय तशी मस्त विशय सांगता ती सभाभवनां म्हाका कितलें अपमान केल्लें ताजे नंतर आतां आमी युधिष्ठिरान सांगल्या वरी वनवास आयल्यांचे बाई जाल्यार हांगा कांय सुकार आसात आमी ना न्हय फुडें आमी राय जावन आसतना राणी जावन आसतना कितले राजबाई भाऊ भक्तर आशिल्लीची पुराय सांगता खंय कळव्या मागीर म्हणटा खंय तुमगेल सहधर्मिणी हांव सहचरी हांव आजी पळय तुमकां सोडूं जायना नशी मिगेल धर्मू न्हय तो बामणांगेल वटू वसू का म्हूण सांगून हांव रान आयलें तुमगेल वटू जाल्यार तुमकां मिगेली ही अवस्था पळयल्यार त्या कौरवांगेल वैरी सेड तुरसून घेवका म्हूण कळटा की तुमकां म्हणून म्हणटरस आनी कोपा विशयी द्रौपदी सांगता कळव्या क्षत्रियांक कोप येवू का न्हय न निर्मन्यु क्षत्रियोस्ती म्हणटाचे म्हळ्यार कोप नातील जन क्षत्रिय न्हय म्हूण सांगून आनी कसो कोतुसव्या वेळ येतना शत्रू आक्रमणा वेळार कितले पराक्रमी जावं त्या वेळार न्हू तो बैसलो म्हूण जाल्यार ताका पुराय जन अवहेळन करनाचें क्षम कोरका वय जाल्यार क्षम खंय तर वचूं काय म्हळ्यार शत्रू
आमकां द्रोह करताची, अपमान करताची, अत्याचार करता जाल्यार तांकां क्षम केल्ले म्हणजे ते मागीर एक व्हड चुकी न्हय, दोशू न्हय, शत्रून क्षमा याचन केल्लें न्हय, ताका क्षम दिवका ते गूण कळ्ळें. अशी पुराय सांगता रस कडेन शत्रूंक गेले विशयांत नुत बैसल्यार त्या मागीर अधर्म जाता म्हण सांगता. आनी न श्रेय सततम तेजो न नित्यम श्रेयसी क्षमा केन्नाय हांव क्षमा करता म्हण त्या मागीर एक दोश, केन्नाय हांव कोप्पू करता म्हण त्या मागीर एक दोश कळ्ळें. खंयचे वेळा कोप करता, खंयचे वेळा क्षम करता म्हळ्यार रायाक गुत्त सुका कळ्ळें. केन्नाय तो क्षम करता म्हण जाल्यार तागेल सेवक वर्गाचे ताका तिरस्कारार पळयताची कडेरी प्राणीपुणी भित्तावे ताका ना न्हय तशें हांव न्हू अती क्षमा गूण कोणाकय आसचें ह्या राजनितीक विरुद्ध जाल्ले विशयी म्हणटा कळ्ळें. इतेक म्हळ्यार एक रायान अत्यंत क्षमा गूण दाखयरी कशें जाल्यार आमकां राय शिक्षा दिना म्हणल्यार मन प्रजावर्गा मंत्रीवर्ग आडळीत वर्गांतू चमकल म्हण जाल्यार तांणी कसं करताची त्या यजमानाक अपगौरव करताची, अपराध करताची जेव्हा कडे ताका यजमाना भिना नशी कसकस दरोडे चोरपण कसकस कड कोरू पुरोची जल्वे तितली जाल्या वाडणी कडेर म्हणटना तो यजमान मागीर क्षम दिवन नुत बसला म्हणजे तागेले वाहन गेले कळ्ळें. तागेले वस्त्र तागेले हें आभरण कसलेय बर ना ताका खंय तर म्हळ्यार तागेले हांतूळ येना सन्न उपकरणय तागेले स्ವಂತ उपयोगाचे कसले बर ना कळ्ळें. मात्र कोण तो क्षमागूण आस पळय तो यजमानो जेव्हा तो अधिकारी जावनचे पुरो ताण सांगेल काम करूकय तांणी सेवक तयार आसनाच पळय. तशें जावन आनीक कसं म्हळ्यार केन्नाय क्षमेच प्रधान म्हणून चल्ली म्हण जाल्यार त्या मनशाल बायल चेडू मागीर ताका तिरस्कार करताची म्हण म्हणटा. तशें जावन कोणय अधिकारींक यजमानांक क्षम दाखोवचे कांय व्हडस्तिके विशय न्हय ते व्हड दोशू जाता म्हणून द्रौपदी सांगता. आनी आतां येद्दोळू क्षमा गूण कितली दोशयुक्त म्हणलें आतां कोप कितली दोशयुक्त म्हणून द्रौपदी सांगता पळयाची सांगता क्रोधात दंडात मनुष्येषु विविधान पुरुषो नयात भ्रश्यते शीघ्रमैश्वर्यात प्राणेभ्यः स्वजनादपि सन्न कारणाकय कोप्पून तागेले कामाच्यांक सेवकांक पळय दंडन केल्यार सर्व जनाला विरोध बांदून घेतल्यार कडेर तागेले ऐश्वर्य गेले प्राण गेले हें अधिकार गेल्ले कडे प्राणय वता तागेलो म्हण म्हणटा तसं. मात्र न्हय घरांत एक सरप येवन सेरवल म्हण जाल्यार जन भिनाच वे तशीच मस्त कोप येवन अधिकार दाखोवन बिश्टायतर आसल्यार तागेले अंडर काम आसूचे सहायक वर्ग म्हणटा पळय सेवक वर्ग तांणी मुक्त जावन ते यजमानाले उरलेनात जेव्हा तांणी हे मंत्रीवर्ग कळ्ळें तांणी कसं करताची म्हण म्हळ्यार यजमानाले चंदायर आसनातानी मंत्रीवर्ग म्हळ्यार आतां रायाले म्हणलें की रायाले चंदायर आसनाची तेदना रायाक कसं जाता ताण लेक्कील काम करूं जातवे ना न्हय कडेरी आनीक कसं म्हण म्हळ्यार कोप चड जाल्यार पेट्टाक सेवक वर्ग समयाक राखून रायाक मारन तांकां भायर घालून कळ्ळें सगळेची अरमन तांगेले करून घेवच्याकय येतात तांणी येनाच म्हण ना. तशी कोपिश्टाल वयर पुराय कोप उणी करता जाल्यार पळय उणी करता जाल्यार ताणें प्रयत्न करता ना नातल्यार तागेले सेवक वर्ग तागेले सगळे अस्तित्व म्हळ्यार राय जावन आशिल्ल्याक तांणी युद्धा येवन नाश करूंक पुरोचे. तशें जावन केन्ना मृदू भाव सुका केदन तीक्ष्ण भाव सुका म्हण म्हणलें कळ्ळलोची श्रेष्ठ रायो म्हण ती सांगता. काले काले तू संप्राप्ते मृदुस्तीक्ष्णोपी वा भवेत खंयचे कालार जाल्यार कळ्ळें त्या मनशान कोपिश्ट जावच्यानच अतिक्षमावंतूय जावच्यानच म्हूण सांगून द्रौपदी सांगता. मागीर कोण कोणाक क्षम करता कोण कोणाले शिक्षा कोण कोयत ह्या पुराय अति स्पश्ट जावन युधिष्ठिरा सांगता पळय पूर्वोपकारी यस्ते स्यात् अपराधे गरीयसे उपकारेण तत्त्वस्य क्षन्तव्यम अपराधिनः म्हणून
म्हळरी एक पंत उपकार केला म्हणजे जाल्यार कारणांतरान ताणें उपकार करून नज म्हणना त्या वेळाक आतां आमकां उपकार केलो न्हू म्हण ताका कस की बाद दिवची न्ही फुडें आमकां उपकार करचे वेळार केला न्हू आतां कशें कित्याक केलें ते उपकार जाले व्हड न्ही बा म्हूण सांगून कोण क्षम करता पळय तांकां बरें जाता म्हूण सांगून कळ्ळें. आनी कसं म्हळ्यार ती सांगता आतां चेत बुद्धिजम कृत्वा ब्रूयास्ते तत् बुद्धिजम पापान स्वल्पेपि तान हन्याद अपराधे तथा रजून म्हळ्यार ಗೊತ್ತಸುನು ತಪ್ಪು करचे काही आनी आमगेले निमती गोतना नशी तप्पू जाल्ले म्हणून क्षम घेवचे काही आनी सान तप्पू न्हू कसं जाल्लें म्हूण आनी म्हणटा पळय तसल जनाक शिक्षा करूं का म्हूण सांगूनच कळ्ळें. कोणेय जेवो एका पंत कोणाक एक अपराध केल्ले बा गोतना अशें केल्ले एका पंत क्षम दिवेत प्रती पंत पदे पदे तप्प करताची म्हूण जाल्यार ते तप्प अल्प जावो तांकां शिक्षा करूं का म्हणस सर्वस्ते कोप राधस्ते क्षंतव्यः प्राणिनो भवेत् द्वितीये सति बध्यस्तु स्वल्पेपि अपकृते भवेत् दोन्ही पंत जावो पदे पदे जावो ಸ್ವಲ್ಪ अपराध केल्यार तांकां शिक्षा दिवं का म्हणस एका पंत क्षम करीत म्हूण म्हणले कळ तांगेल्या मनाक कसं येता आमी कसं केल्यार आमकां क्षमी मेळटा तशें दोन्ही पंत केल्ले म्हूण जाल्यार शिक्षा करून सोडका मागीर सांगता काही कसले गोतना नशी तप्पू जाल्लो जाल्यार तांकांय शिक्षाच म्हळेल वय गोतनाशी तप्पू जालें म्हूण सोडूना जाल्यार तांकां शिक्षा दिवची पडची फुडें लायक राजनिती गोत आशिल्ले जेन्ना आपूण तांणी यशेश केला कसं करीत म्हूण निमगून तांकां शिक्षा दिवका जाता म्हूण म्हणटरस तशी मृदूनाम दारुणम हंती मृदुना हंत्य दारुणम नासाध्यम मृदुना किंचित तस्मात तीव्रतरम मृदू तीव्र अपराध कोण करता पळय ताकाय मृदू स्वभाव म्हळ्यार ताणें व्हड अपराध केले जाल्यार हळूची चंद कोरनो तागे लागीं उरलो न्हू ताका समवाट्यान हाडून नज म्हणना कळ्ळें. द्रौपदीन आतां इतलें सांगता कसलो आमी अर्थ करून घेवं म्हळ्यार अपराधींक शिक्षा करूं का म्हणटा ती जाल्यार शिक्षा करतना तागेले वयरी हांव सेड तिरसून घेता ताणें म्हाका अपराध केले त्या भावनेर दंडन दिवच्या नज कळ्ळें. तप्पू केला तांणी समवाट्यान येताच म्हूण पळोवन समवाटे येवचे एक अवकाश करून दिवका मागीर करनी म्हूण जाल्यार कळ्ळें त्या वेळा शिक्षा दिल्यार अडिना जाल्यार ताजे पशी फुडें तांणी मृदू स्वभाव रे आमी शरण येता म्हूण म्हणल्यार आमकां तांगेले वयर कोप वचून तांगेले वयर द्वेश तिरसून घेवका म्हूण सांगून ना तुका शिक्षा दिवची म्हूण आनी म्हणलें म्हूण जाल्यार थंय आनीक द्वेश वाडटा शिवाय तांणी मित्र खंडिता जायनाची म्हूण म्हणटा. तशी द्रौपदी चंद रितीर उपदेश करता उपदेश न्ही सांगची तिणें सामधेन दान भेद दंड हे चतुरोपाय राय जलल जना गोत्त सुको न्हय खंयचे वेळार कसलो उपयोग करका म्हूण कळूं का न्हय म्हूण आनी सांगता कळ्ळें. तिगेल्या मनांत कसलें म्हळ्यार धृतराष्ट्राल चेडूं कोण दुर्योधन आनी दुशासन आनी तांणी ते शकुनी कर्णाल वटू मेळ्ळो कितले अपराध केला न्हय प्रतिपंत अपराध अक्षम केलेले न्हय आनी तुमी तांकां वापस परत 13 वर्स जाले नंतर युद्ध करचें म्हूण सांगून जालें तुमी 13 वर्स नंतर चमकल नंतरच थंय वचून वापस धर्मरायान तांणी ಸ್ವಲ್ಪ मोव जावन नाटक केल्लें म्हूण जाल्यार तांकां क्षम करून आमी रानां चमकल्या सई वापस कांय व्हड न्ही म्हणून वापस आमकां घेवन रानां येना न्हू ह्यो धर्मरायो तशें केल्यार न्याय वाडता शिवाय भुंयचेरी पांडवानच कौरवांक शिक्षा करनाशी सोडला आमी कसं करचें म्हूण सांगून पुराय जने अन्याय करूंक शूर करतीत म्हणून ती तिगेलें कर्तव्य तांगेलें कर्तव्य कसलें म्हूण म्हणलेलें कितलें चंद कोन्न सांगता पळय ताजे खातीर पळय म्हणजे एक स्त्री कशें कार्येषु दासी करणेषु मंत्री पळय कितलें चंद मंत्रालोचन दिता पळय तशी हें सनातन धर्म म्हूण जालें न्हय आतां बायल इतल्याक बामणां इतल्याक कसलें अशें करुया तशें करुया सलहे दिवचें ना म्हगेलो स्वार्थ म्हाका तुगेलो स्वार्थ तुका तशें जाता कळ्ळें. आनी कोपा विशय द्रौपदीन सांगली न्हय आतां युधिश्टीर सांगता ना कोप
जावका म्हणून द्रौपदी सांगता नव्हे कोपो खंय कोरका त्या कोरूक क्षत्रियांसी कुकाम आत धर्मराय नाना कोपसच्या कनज म्हणून ते अनर्थ कोपसचे वाईट म्हणून सांगून द्रौपदीक सांगत पड त्या कसं सांगता पैचे दिसा कमी पळया आजी सांगेल सरवई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि श्रीहरी कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता